आज स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये हाफ के जी केकची ऑर्डर होती आणि त्यातल्या त्यात आज फ्रायडे म्हणलं की सकाळी 9:30ला जी लाईट गेली ती आता 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आता लाईट आलेली आहे, तर पटकन मी हा केक बनवून घेतला. नेमकाच केक बनवायला हातात घेतला आणि येताना मिस्टर मस्त असे गरमागरम वडापाव घेऊन आले होते. मग काय पटकन असा उभ्या उभ्याच एक वडापाव खाऊन घेतला आणि लगेचच हात स्वच्छ धुवून हा केक बनवायला घेतला, कारण वेळही अगदी कमी होता माझ्याकडे. कारण निदान 1 तास तरी केक बनवायला लागतो आणि केक बनवल्यानंतर जवळपास त्याला अर्धा तास तरी सेट करायला लागतो. या हिशोबाने मी अगदी पटापट हा केक बनवायला घेतला. आमच्या सोसायटीतील एका मॅडमच्या मुलाचे वाढदिवस होते, त्यासाठी त्यांनी मला हा केक बनवायला सांगितले. तसेच या केकबद्दल त्यांची कोणतीही काहीही डिमांड नव्हती. त्यांनी पूर्णतः केक माझ्या आवडीनेच बनवायला सांगितला. फक्त फ्लेवर मात्र त्यांनी त्यांच्या आवडीने स्ट्रॉबेरी बनवायला सांगितला. त्यामुळे डिझाईनसाठी मी आज खूप जास्त कन्फ्यूज होते, कारण मुलाचा बर्थडे म्हणलं की मला पटकन डिझाईन सुचतच नव्हती. त्यावेळी मला ही अगदी सिंपल आणि सोबर अशी डिझाईन माझ्या मनात आली आणि तीच मी कव्हर करून घेतली. कारण सर्च करून वेळ वाया घालवण्यापेक्षा म्हणलं जी सुचली तीच काढलेली बरी. माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं, मी जेव्हा केक डिझाईन स्वतः सर्च करायला घेते ना, त्यामुळे इतका वेळ वाया जातो की कळतच नाही किती वेळ त्यात गेला. चला तर माझ्या कस्टमरचा हा फीडबॅक बघू शकतात. त्यांना हा केक तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.